नमस्कार मंडळी, नाशिकमध्ये सध्या गोदावरी नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केलं आहे। सलग पावसामुळे आणि वरच्या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीला महापूर आलाय। विशेष म्हणजे नाशिक शहरातील श्रद्धास्थान मानला जाणारा दुतोंड्या मारुती मंदिर आज पाण्याखाली गेला असून मंदिरातील मारुतीरायाच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे। ही दृश्य पाहून नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे। मंदिर परिसरात नेहमी भक्तांची गर्दी असते, पण आज पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे सर्वत्र शांतता आहे। नदीकाठावरील रस्ते, पूल आणि घाट परिसर जलमय झालेत। प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात जाणं टाळण्याचे आवाहन केलं आहे। हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी आणखी जोरदार पावसाचा इशारा दिल्याने गोदावरीचं पाणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशासन, आपत्कालीन पथकं आणि पोलीस सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारी देखील सुरू आहे। नाशिककरांसाठी ही मोठी कसोटीची वेळ असून देवस्थान पाण्याखाली गेल्याने श्रद्धाळूंमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। पाहणाऱ्यांनो, तुम्हाला नाशिकमधली ही पूरस्थिती पाहून काय वाटतं? प्रशासनाने अजून कोणती काळजी घ्यायला हवी? तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा।